नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरवरून आज आपल्याला माहिती प्रदान करणार आहे की पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोषाचे लक्षण काय असतात, पितृदोषाचं निवारण काय आहे। पितृदोष म्हणजे तुमच्या कुलामध्ये जे कोणी व्यक्ती वारलेले असतील आणि त्यांना प्रेतात्मामध्ये जर ती जीव भटकत असेल तर अशा परिस्थितीमध्ये पितृदोष लागत असतो। जर तुमच्या कुळामध्ये कोणी वारलेला असेल आणि त्यांचं तुम्ही कोणत्याही प्रकारचं श्राद्ध वगैरे केलेलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पितृदोष लागत असतो। कुळामध्ये एखाद्या व्यक्तीची आकस्मिक मृत्यू झाली असेल तरी पितृदोष लागत असतो। पितृदोषाचे लक्षण, तुमच्या कुळात पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्याबद्दल आपण आज चर्चा करूया। सर्वात पहिले, ज्या व्यक्तीच्या घराण्यामध्ये पितृदोष असतो अशा व्यक्तीच्या घरामध्ये सतत वादविवाद चालू असतात, सतत भांडण चालू असतात, घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सामंजस्य नसते, अनेक प्रकारचे मतभेदची परिस्थिती होत असते, कोणतंही काम करायला गेले असता कामामध्ये अनेक प्रकारची अडचणी उत्पन्न होत असतात, व्यक्तीच्या जीवनामध्ये लग्न कार्य होत नाही, व्यक्तीच्या जीवनामध्ये संतती होत नाही, व्यक्तीच्या घरामध्ये पैसे टिकत नाही आणि व्यक्तीला सामाजिक आणि मानसिक अनेक प्रकारचे त्रास ह्या पितृदोषमुळे होत असतात। पितृदोष निवारणासाठी त्र्यंबकेश्वर ह्या क्षेत्रामध्ये आमच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध नामक आम्ही पूजाविधी करत असतो आणि ही पूजाविधी जो कोणी व्यक्ती त्र्यंबकेश्वर मध्ये येऊन करतो त्या व्यक्तीच्या कुळामधला पितृदोष हा पूर्णतः नाहीशी होत असतो। पूजन विधीच्या अधिक माहितीसाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि अशाच अनेक माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। बोलो त्र्यंबकेश्वर भगवान की जय।